दादरच्या मीनाताई फुल मार्केट परिसरात देखील झाड कोसळलंय। मार्केटमधील काही दुकानांचं नुकसान झालंय। सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। हा परिसर आपल्याला माहिती आहे नेहमीच रहदारीचा असतो। कुठलाही दिवस असू दे, कुठलाही सणवार असू दे, मात्र यावेळेला दादरच्या मीनाताई फुल मार्केट परिसरात झाड कोसळलंय। सुदैवाने जास्त लोक नव्हती, त्यामुळे जीवितहानी झाली नाहीये, पण काही दुकानांचं मात्र मोठं नुकसान झालंय। जेव्हा झाड कोसळताना कळलं तेव्हा तिथले नागरिक कसा आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करत होते हे या सीसीटीव्हीच्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। अधिक अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, नेमकं काय घडलं, किती वाजता घडलं आणि सध्या झाड हटवण्याचं काम सुरू झालंय का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट जे आहे तिथे हे मोठं झाड उन्मळून कोसळून पडलेलं पाहायला मिळतंय। मार्केटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालेलं आहे। सकाळच्या वेळी या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते। मुंबई शहरात 3 ते 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे। मुंबई शहरातली चेंबूरची घटना पाहिली असेल किंवा सांताक्रूज अशा अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत। आणि आता आपण जर पाहिलं तर रात्रीच्या सुमारास माटुंगा असेल किंवा दादरचं मीनाताई ठाकरे जे फुल मार्केट आहे इथे ही 2 झाडं उन्मळून पडलेली आहे। दादरची सध्याची जी आता आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून दृश्य पाहतोय ती रात्रीच्या 2:30च्या सुमारास घडलेली घटना आहे। मोठं झाड होतं, मात्र यामध्ये कुठली जीवितहानी किंवा कुणालाही काही जखमी देखील झालेली नाही। मात्र जर सकाळच्या वेळी झाड पडलं असतं तर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं असतं। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका झाडांचं सर्वेक्षण करते, वृक्ष छाटणी करते, मात्र यावेळी पावसाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर झाडांची उन्मळून पडण्याची संख्या वाढलेली आहे। काल जर आपण पाहिलं तर दिवसभर पाऊस सुरू होता, 9 झाडं उन्मळून पडली होती आणि आज देखील सकाळच्या वेळी एक झाड माटुंगा इथे पडलेलं आहे आणि रात्रीच्या सुमारास हे जे दृश्य आपण पाहतोय ते दादरचं मीनाताई फुल मार्केट इथे हे झाड उन्मळून पडलेलं आहे। मात्र इथे हे झाड कोसळत्या क्षणी तिथले जे नागरिक होते, रहिवासी होते, त्यांनी स्थानिक नगरसेवकांशी संपर्क केला आणि मुंबई महानगरपालिकेला त्याची कल्पना देखील दिलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर यापूर्वी इथल्या स्थानिक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेशी संपर्क करून हे मोठं झाड आहे ते उन्मळून पडू शकतं, त्यामुळे या झाडाची वृक्ष छाटणी करा किंवा इतर जी खबरदारी आहे ती खबरदारी घ्या असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। मात्र मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं। मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। कस्तुरी, बरं, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। दादरच्या फुल मार्केट परिसरातली ही दृश्य पाहतोय आपण। या मीनाताई फुल मार्केट परिसरामध्ये रात्री 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान हे झाड कोसळलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र मार्केटमधल्या काही दुकानांचं नुकसान झालंय।